आपल्या सर्वांचं बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातली। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसची खलबत सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू आहे। रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेबाबत चर्चा आहे। राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव हे जवळपास निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर छगन भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्यासंदर्भात चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात आणखी माहिती देतात माझ्या सहकारी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, दोन गोष्टी, एक तर छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत, त्यामुळे ते जर राज्यसभेवर जाणार असतील तर त्यांच्याकडचं मंत्रिपद कुणाला जाणार, आणि दुसरी एक चर्चा आहे ती म्हणजे छगन भुजबळ यांच्याऐवजी नवनीत राणा यांचा वर्णी राज्यसभेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या जागेची लागू शकते। या दोन्ही बद्दल चर्चा सुरू आहे। अगदी बरोबर आहे, मात्र नवनीत राणाच्या बाबतीत जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नाराज आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादीचीच राज्यसभेची जी जागा रिक्त झालेली आहे ती राष्ट्रवादीचीच आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या जागेवरती राष्ट्रवादीच्याच नेत्यांना जे आहे ते जागा देण्यात यावी। आणि सध्या छगन भुजबळ जे आहेत त्यांचं नाव सध्या खूप चर्चेत आहे आणि छगन भुजबळ यांना सध्या राष्ट्रवादीचे नेते मनवताना दिसत आहेत की तुम्ही राज्यसभेवरती जा आणि राष्ट्रवादीचं जे छगन भुजबळ यांच्याकडे जे मंत्रिपद आहे ते जे आहे ते राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना देता येईल। मात्र याबाबत समीर भुजबळ यांचं नाव सुद्धा छगन भुजबळ यांनी सुचवल्याची सूत्रांची माहिती आहे। समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत आणि त्यांचं मंत्रिपद हे समीर भुजबळला देण्यात यावं आणि त्याचबरोबर जे राज्यसभेची रिक्त झालेली जागा जी आहे ती राष्ट्रवादीकडेच राहावी, अशा प्रकारचं एक आग्रही मागणी जी आहे संपूर्ण राष्ट्रवादीची आहे। तर आपल्याला माहिती आहे की सुनेत्रा पवार यांना अजित पवारांची सर्व खाती मिळाली नाहीये। अर्थ खातं अद्याप जे आहे ते भाजपकडे आहे, अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे। त्याच्यामुळे आता हे राज्यसभेवरचं जे पद आहे, राज्यसभेवरचं जी रिक्त जागा आहे ती मात्र राष्ट्रवादी कोणत्याही परिस्थितीत इतर पक्षाकडे किंवा इतर बाहेरून आलेल्या नेत्यांना देऊ देणार नाही। त्यामुळेच राज्यसभेच्या जागेवरती पवार कुटुंबियाच्या जवळच्या आणि राष्ट्रवादीच्या विश्वासू नेता जे आहे त्यांना पाठवण्याची तयारी राष्ट्रवादीकडनं केली जात आहे। एका बाजूला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार जे आहेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासाने भेट घेतल्यानंतर हे तिन्ही नेते म्हणजे पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जे आहेत ते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि आता त्याच चारही नेत्यांमध्ये जे आहे ती बैठक सुरू आहे। यापूर्वी पण ज्यावेळेस राष्ट्रवादीची बैठक झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा सुनेत्रा पवार यांनी हीच मत व्यक्त केलं होतं की राष्ट्रवादीच्या जागा ह्या राष्ट्रवादीलाच मिळायला पाहिजे। ज्योत्स्ना, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।